महाराष्ट्रातील 10वीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं मनापासून स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण रसग्रहण हे टायटल दिलंय। संपूर्ण रसग्रहण याच्यामध्ये मी तुम्हाला रसग्रहणाचा कोर जो बेस आहे तो एकदम डिटेलमध्ये शिकवणार आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक चॅप्टरचं जे विद्यार्थी म्हणत असतात नेहमी की आपण सगळ्या चॅप्टरचं रसग्रहण करून ठेवलं पाहिजे आणि मग ते सगळं रसग्रहण आपल्याला पाठ असलं पाहिजे, ह्या सगळ्या मिसकन्सेप्शन्स आहेत, ह्या अफवा आहेत आणि अफवांवर विश्वास ठेवू नका। बघा, चॅप्टरचं नाव माहिती आहे, चॅप्टर समजा कविता आहे, कवितेचं नाव माहिती आहे, कवितेचा कवी माहिती आहे तुम्हाला, त्यानंतर तुम्हाला त्याची बेसिक आयडिया पण माहिती आहे। मग तुम्हाला पॉइंट काय करायचा आहे, एकच पॉइंट करायचा आहे, तो म्हणजे तुम्हाला या तीन गोष्टी माहिती असल्या पाहिजे रसग्रहणामध्ये। कारण काव्य सौंदर्य या भागामध्ये, काव्य सौंदर्य या भागामध्ये तुम्हाला हा जो काही प्रश्न विचारला जातो ई नंबरचा, त्याच्यामध्ये तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत। ठीक आहे, की या काव्य सौंदर्यात तुम्ही जे काही रसग्रहण करता त्याच्यामध्ये तुम्हाला तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत। आता त्यातली जी पहिली गोष्ट आहे ती आहे आशय सौंदर्य। पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला त्या ओवींचं जे आहे ते आशय सौंदर्य सांगायचं आहे। ओके, आशय सौंदर्य। दुसरा जो महत्त्वाचा विषय तुम्हाला याच्यात जो बोलायचा असतो किंवा त्याच्यात एक्सप्लेन करायचा असतो तो आहे काव्य सौंदर्य। ठीक आहे, याच्यामध्ये जे आहे ते काव्य सौंदर्याचाही भाग आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे भाषिक वैशिष्ट्याचा, भाषिक वैशिष्ट्याचा। तर आपण आता बघूया, याच्या आधी तुम्हाला या गोष्टी सगळ्या शिकवल्या होत्या, बट पुन्हा एकदा, कारण जे विद्यार्थ्यांना थोडं समजायला कठीण गेलेलं असतं त्यांच्यासाठी ह्या गोष्टी आपण पुन्हा रिपीट करूया। एक्झॅक्टली आता ज्यांच्या मनात थोडं कन्फ्युजन आहे त्यांना मी सिंपल मध्ये सांगतो की रसग्रहण एक्झॅक्टली आहे काय। रसग्रहण आहे त्या ओवींच्या माध्यमातून त्या संपूर्ण चॅप्टरच्या बद्दलचं स्वतःचं मत सांगायचंय तुम्हाला। तुम्हाला ते ओवी वाचून किंवा तो संपूर्ण कविता वाचून, तो अभंग वाचून तुम्हाला काय फील झालं, ठीक आहे, तुम्हाला काय वाटतं, एक प्रकारचं हे स्वमतच आहे। ठीक आहे, स्वमताचा बद्दलही आपण एक स्पेशल हे घेणार आहोत, पण आज जे आपण बोलतोय ते बोलतोय याच्याबद्दल की आपल्याला का हे जे सगळं रसग्रहण आहे ते कसं करायचं। तर काय असतं, कृतीपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 2E जो हा प्रश्न असतो जो 4 मार्क्ससाठी तुम्हाला विचारला जातो, तर या कृतीमध्ये पाठ्यपुस्तकातील कोणत्याही कवितेतील 2 किंवा 4 ओळी ज्या आहे त्या 4 ओळी रसग्रहणासाठी असतात। ठीक आहे, म्हणजे पाठ्यपुस्तकातील कोणत्याही 2 किंवा 4 ज्या काही ओवी आहेत, ज्या कोणत्याही कविता, समजा फॉर एक्झाम्पल आपण उत्तम लक्षण घेतलं, आता आपल्याकडे 2 भाग आहेत, एक मराठी लँग्वेज 1 आणि लँग्वेज 3, ते दोघांच्या याच्यामध्ये हा टॉपिक आहेच, रसग्रहण कसं करायचं। त्याच्यामध्ये तुम्हाला 3 मुद्द्यांना अनुसरून ते लिहायचं असतं, पंक्तींचं रसग्रहण। रसग्रहण म्हणजे त्याच्यातला रस सांगायचा असतो। बघा, आपल्याकडे एक ऑरेंज आहे, ओके, एक ऑरेंज आहे आणि आपल्याला एक्सप्लेन करायचंय हे चाखल्यानंतर, त्यातली एक फोड खाल्ल्यानंतर की हे तुम्हाला कसं लागलं, ओके, याचा रस कसा लागला, काय खासियत होती त्या ऑरेंज मध्ये। ऑरेंज हिरवं होतं तर मग आंबट लागलं का, मग ऑरेंज नारिंगी होतं तर ते तुम्हाला गोड लागलं का, गोड लागलं तर कोणत्या प्रकारचं गोड लागलं, जास्त गोड लागलं का कमी गोड लागलं, हेच तुम्हाला त्या ओवीतून सांगायचं असतं, त्या कवितेबद्दल सांगायचं असतं। त्याच नंतर आहे आशय सौंदर्य। आशय सौंदर्यामध्ये तुम्हाला एकदम बेसिक गोष्टी माहिती पाहिजेत। ठीक आहे, आणि ह्या गोष्टीच माहिती नसतात म्हणून 90% विद्यार्थी या पाठला घाबरतात। या गोष्टीच माहित नाही तुम्हाला की ते कोणत्या कवितेतला आहे, त्याचे कवी कोण आहे, त्याला सांगायचं काय आहे आणि त्यानं तो संदर्भ कुठून घेतलेला आहे। 90% लोक इथं अटकतात आणि तोच महत्वाचा बेसिक टू ऍडव्हान्स लेवलचा अभ्यास रसग्रहणाचा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय। त्यानंतर काव्य सौंदर्याचा पार्ट आहे, याच्यामध्ये पण आपल्याला त्या कवितेतील मुख्य घटकांचा जो आहे तो आपल्याला आशय याच्यामध्ये द्यावा लागतो। त्याबरोबर भाषिक वैशिष्ट्य, त्या ओवीमध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टींचे गुणधर्म पाहायला मिळाले त्याबद्दल तुम्हाला लिहावं लागतं। आता याच्यामध्ये बघा, आशय सौंदर्य यामध्ये कवितेचं नाव, कवितेचा विषय, मध्यवर्ती जी काही कल्पना असते, संदेश असतो, उपदेश असतो, मूल्य असतं, ते कवितेतून मिळणारा जो एकत्रित अनुभव असतो, आदी मुद्द्यांना धरून माहिती लिहावी लागते। ओके, सो आशय सौंदर्यामध्ये जी महत्वाची गोष्ट आपल्याला पॉइंट टू बी नोटेड,
जेव्हा तुम्ही कवितेचं रसग्रहण करायला जाल, पहिला पॉइंट तुम्ही लिहिणार आहात किंवा अ करून लिहिणार आहात आशय सौंदर्य. ओके, आशय सौंदर्य. ठीक आहे. आणि हे लिहिल्यानंतर तुम्हाला इथं काय करायचंय, सुरुवात करायची. कशी सुरुवात करायची? सुरुवातीला कवितेचं नाव. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, त्यानंतर ही कोणी लिहिली त्याचं नाव, त्यानंतर त्यामध्ये कवितेचा मध्यवर्ती कल्पना काय आहे, काय सांगायचं कविता त्या ओवी मधून, त्या कवितेमधून, त्याचा संदेश, कशासाठी कविता लिहिली, कवितेतून आपल्याला कोणता एकत्रित अनुभव मिळतो, आणि या मुद्द्यांना धरून जी काही माहिती असते ती आपल्याला आशय सौंदर्यामध्ये लिहावी लागते. त्यानंतर प्रत्येक कवितेतील कोणत्याही 2 पंक्तीसाठी सर्व मुद्दे जे आहे हे सारखेच राहणार आहे त्याच्यामध्ये. ओके, कोणत्याही 2 पंक्तीसाठी ते सर्व मुद्दे याच्यातले सारखे राहणार आहेत. आणि त्यानंतर आहे काव्य सौंदर्य. याच्यामध्ये आपण ह्या गोष्टी लिहिणार. आता आपल्याला आशय काव्य सौंदर्यामध्ये दिलेल्या पंक्तीतील अर्थालंकार लिहायचे. ओके, याच्यातले काय अर्थ आपल्याला प्राप्त झाले, म्हणजे तुम्हाला जी काही ओढ दिली होती, ठीक आहे, तुम्हाला जी काही ओढ दिली होती, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, तर या ओढीचा अर्थ काय, या ओवीचा अर्थ काय, तर याच्यात अर्थ सांगायचा आहे. त्याच्यातला विविध कल्पना प्रतिमा, त्याच्यातला रस, शांत रस आहे, भयरस आहे, कोणत्याही प्रकारचा रस, आनंद रस, सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला याच्यात सांगावं लागणार आहेत, लिहावं लागणार आहे. आणि कवितेचा भावार्थ बारकाईनं अभ्यासावा लागणार आहे. त्यानंतर आहे भाषिक वैशिष्ट्य. भाषिक वैशिष्ट्यामध्ये नेमका महत्वाचा विषय कोणता आहे, तर याच्यामध्ये कवीची भाषा शैली कोणत्या प्रकारची होती, ती ग्रामीण होती, ती बोली भाषा होती, ती संवादात्मक होती, ती निवेदात्मक होती, ती चित्रदर्शी होती, कोणती होती, त्याच्यामध्ये कोणता आंतरिक लय तुम्हाला पाहायला मिळाला, नादमाधुर्य होतं का, त्यामध्ये यमक होतं का, या सगळ्या गोष्टी, अलंकार तुम्हाला कोणता दिसला, अलंकारामध्ये ते यमक होता, कोणत्या प्रकारचा अलंकार तुम्हाला पाहायला मिळाला, या कवितेतील कोणत्याही 2 पंक्तीसाठी हे सर्व मुद्दे जे असतात हे सारखेच असतात. तर कवितेतील कोणतेही मुद्दे जर विचारले तर भाषिक वैशिष्ट्य आणि आशय सौंदर्य जे आहे हे सारखंच असतं. फक्त जो मधातला विषय आहे काव्य सौंदर्य, काव्य सौंदर्यामध्ये तुम्हाला विचारलेल्या किंवा दिलेल्या ज्या काही ओवी आहेत त्यांच्याबद्दलच लिहायचं आहे. आय होप तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. पुन्हा एकदा एक माइंड मॅप तुम्हाला देतो. याचा एक सिंपल आपण एक माइंड मॅप पुन्हा बनवूया. या माइंड मॅप मध्ये एक गोष्ट नेहमी फिक्स राहणार आहे, ती म्हणजे तुम्हाला पहिला जो पॉइंट लिहायचा आहे तो आहे आशय सौंदर्याचा. यामध्ये तुम्हाला कवीचं नाव, त्यानंतर कवितेचं नाव, त्यानंतर त्याच्यामधली मध्यवर्ती संकल्पना आणि त्याबद्दल दिलेल्या बेसिक सगळ्या गोष्टी, कोणत्या कविता संग्रहातून ते घेतलंय आणि सगळ्या गोष्टी. दुसरा जो पार्ट आहे तो आहे काव्य सौंदर्याचा. काव्य सौंदर्यामध्ये तुम्हाला कवितेतील काय सांगायचं आहे, अर्थ सांगायचा आहे. त्या कवितेतील विचारलेल्या ज्या काही ओवी आहेत त्या ओवींचा तुम्हाला काय सांगायचं, याच्यामध्ये अर्थ सांगायचा आहे. आणि तिसरा जो पार्ट आहे, तिसरा पार्ट याच्यामधला कोणता आहे, भाषिक वैशिष्ट्याचा. याच्यामध्ये तुम्हाला त्या पूर्ण कवितेमध्ये किंवा त्या ओवी मधला जो आपल्याला भाषा शैलीचा जो प्रकार पाहायला भेटला, जसं त्यात ग्रामीण भाषा, बोली भाषा कोणती होती, त्याचबरोबर आंतरिक लय, त्याच्यात कोणतं नादमाधुर्य होतं, ह्या सगळ्या मुद्द्यांना अनुसरून जे आहे ह्या गोष्टी याच्यामध्ये ज्या आहे भाषिक वैशिष्ट्यात आपल्याला टाकायचे. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया. बघा आपल्या समोर एक एक्झाम्पल आहे. कवितेतील खालील ओळींचं रसग्रहण आपल्याला आपल्या शब्दात करायचंय. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. हे ओवी ऐकल्यानंतर तुम्हाला पटकन जे नाव आठवायला पाहिजे ते म्हणजे की हे कोणत्या कवितेतलं आहे आणि कुठून घेतलेलं आहे, कोणाचं हे लिहिलेलं आहे. ठीक आहे, हे पहिलं तुम्हाला माहिती पाहिजे. बघा आता याच्यामध्ये आशय सौंदर्य हेडिंग दिलं, 2 या ठिकाणी आपल्याला दिसतंय. हे गोष्ट टाकणं तिथं आवश्यक आहे. याच्यावरती स्पेशल ग्लास घेतलाय की याला काय म्हणतात, याला काय म्हणतात, पूर्ण विराम कुणाला म्हणतात, अर्धविराम कुणाला म्हणतात, सगळ्या गोष्टी. केकावली या काव्यग्रंथ याचं जे समाप्ती करताना जे काही केकावली काव्यग्रंथ समाप्ती करताना
उपसंहार म्हणून ही भरत वाक्य काव्यरचना कविश्रेष्ठ मोरोपंतांनी लिहिलेली आहे. ओके, कोणी लिहिलेली आहे? मोरोपंतांनी. कोणता होता? काव्यग्रंथ केकावली. आणि काव्यरचना कोणती आहे? भरत वाक्य. तना मनातील दुर्गुण जाऊन सद्गुण कोणते आणि ते कसे अंगीकारायचे आहेत याबद्दल आपल्याला देवाकडे अर्थ प्रार्थना याच्यात केलेली आहे. आणि ही पहिली गोष्ट आपल्याला इथे दिसली की काय म्हटलंय त्याने सांगितलं त्याच्यात, ते त्याच्यातली मध्यवर्ती संकल्पना काय आहे ते त्यांनी सांगितलं, ते कोणत्या काव्यग्रंथातलं आहे, त्याची काव्यरचना कोणती आहे आणि ते कविश्रेष्ठ मोरोपंतांनी लिहिली आहे. हे वाक्य या चॅप्टर मधील कोणतेही जरी रसग्रहण आलं तरी त्याच्यासाठी सेमच राहणार. आता काव्य सौंदर्य. आता ह्या लाईनचा अर्थ त्याच्यात आपल्याला सांगायचा असतो. सुसंगती म्हणजे चांगल्या सज्जन व्यक्तीची मैत्री करा, गुणवान चारित्र्यवान माणसांच्या संगतीत सदैव राहा, म्हणजे आपली आत्मिक प्रगती आणि ज्ञानप्राप्ती होते, असा आशय उपरोक्त ओवीमध्ये आपल्याला व्यक्त झालेला आहे. सुजन वाक्य म्हणजे सुविचारांची धारणा जर केली तर मन हे निर्मळ आणि प्रेमळ होतं. काय केलं पाहिजे? सुजन वाक्य कानी पडो. सुजन वाक्य म्हणजे सुविचार, आपल्या कानावर नेहमी चांगले विचार पडले पाहिजे. आणि असा सुयोग्य सल्ला मोरोपंतांनी जनमानसांना या ओवीमधून दिलाय. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. ओके, याचं भाषिक वैशिष्ट्य आहे. प्रस्तुत ओळीमध्ये सामान्य माणसांना परमार्थाची आवड लागावी म्हणून 2 वर्तन नियम सांगितलेले आहेत. साधगानं चारित्र्य संपन्न होण्यासाठी उपदेश या ठिकाणी केलेला आहे. प्रत्येक चरणामध्ये 11-13 मात्रेची आपल्याला आवर्तन इथं असणारी केकावली नावाचं मात्रावृत्त आहे. यातील भाषा साधी सोपी आवाहक असल्यामुळं हृदयाला भिडणारी आहे. घडो जडो यासारखे यमक प्रधान अलंकाराचा इथं विषय झालाय. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तर इथं अलंकाराचाही विषय झालेला आहे. झडो गडो यमक प्रधान, आणि यामुळे कवितेला सुंदर लय आणि इथं आपल्याला नाद आलेला दिसतो. ओके, तर हे एक अतिशय सुंदर असं रसग्रहण आपण इथं केलं. त्यानंतरचं जे रसग्रहण आहे, जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये कद्या काळी. संत कवी संत रामदास यांनी श्री दासबोधातील उत्तम लक्षण या रचनेमध्ये आदर्श व्यक्तीची लक्षणं सांगितले. त्यापैकी उपरोक्त ओवीमध्ये 3 लक्षणांचा उपयोग केलाय. त्यामध्ये कोणती 3 लक्षणं आहेत, उत्तम 3 लक्षणं कोणती आहेत, हे आपल्याला रामदास स्वामी महाराज या उत्तम लक्षण कवितेमध्ये, आपण कविता त्याला म्हणू शकत नाही, ही एक प्रकारची रचना आहे आणि त्यामध्ये दासबोधातील ही रचना आहे. ओके, ही ओवी आहे एक प्रकारची. काव्य सौंदर्याचं जर लिहायचं असेल तर याचा अर्थ सांगावा लागेल. संत रामदास यांनी आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना समाजात वावरणाऱ्या व्यक्तीनं काय करावं, काय करू नये याबाबत मार्गदर्शन केलेलं आहे. काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. संत रामदास म्हणतात की आदर्श व्यक्तीनं लोकांची मनं मोडायची नाही, जनी आर्जवत तोडू नये, लोकांची केलेली विनंती धुडकावू नये, पुण्य मार्ग सोडू नये, उलट त्याच्यामध्ये जनभावनांचा आदर करावा, तसेच सत्याचा मार्ग स्वीकारावा, वाईट मार्गानं संपत्ती साठवू नये, अशी संपत्ती पापाचं धन असतं, म्हणून सत्शील मार्गाने जीवन व्यतीत करावं, विवेकानं वागावं, हे आपल्याला याच्यामध्ये सांगितलेलं आहे. भाषिक वैशिष्ट्याबद्दल आपण बोलूया. या पूर्ण उत्तम लक्षण याच्यामध्ये हेच भाषिक वैशिष्ट्य तुम्ही सांगू शकता. फक्त ओवीनुसार त्याच्यात काय दिसलं ते पाहायचं आपल्याला. आता ओवीनुसार ओवीच्या बद्दल आपल्याला जे वाटतंय त्या दोन्ही याच्याबद्दल ते आपण भाषिक वैशिष्ट्यात सांगणार. वरील ओवीमध्ये जनरीतीनं त्यांनी केलेलं सूक्ष्म अवलोकन प्रत्ययाला येतं. तोडू नये, जोडू नये, सोडू नये अशा सोप्या यमकाद्वारे काय कोणता अलंकार वापरलाय? तोडू नये, सोडू नये, जोडू नये, यमक याचा वापर झालेला आहे. समाजाच्या नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीविषयी अखंड जागरूकता आणि अतीव तळमळ संत रामदास यांच्या काव्यामध्ये आपल्याला मिळते. पापद्रव्य पुण्य मार्ग यातील जो काही विरोधाभास आहे, हा विरोधाभास ठळकपणे आपल्याला दिसून येतो. पाप पुण्य विरोधाभास आहे.
विरुद्धार्थी आहेत ते दोन्ही. ओवीमध्ये कोणता गुण पाहायला मिळतो? प्रासादिकता हा अतिशय सुंदर असा गुण या ओवीमध्ये पाहायला मिळतो. जनी आर्जव तोडू नये म्हणजे काय? काय म्हटलंय रामदास महाराजांनी यामध्ये? रामदास स्वामी महाराज म्हणतात की समाजात वावरणाऱ्या व्यक्तीनं काय करावं काय करू नये त्याच्याबाबत ते म्हणतात की आदर्श व्यक्तीनं लोकांची मन मोडू नये, जनी आर्जवत तोडू नये, पाप द्रव्य जोडू नये, वाईट मार्गातून मिळणारा पैसा साठवू नये. असा पैसा पापाचं काय असतं म्हणतात, त्यांनी दिलेलं आहे, धन असतं पापाचं धन. पुण्य मार्ग कधी सोडायचा नाही हे त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. अशा प्रकारे 3 पॉइंट मध्ये याचं रसग्रहण संपतं. पूर्णपैकी पूर्ण मार्क भेटतात. शब्द आहे आपला. पुढचं रसग्रहण, वस्तूंना मनही नसेल कदाचित पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. एक प्रकारचं वाक्यच वाटतं ते कवितेतलं आहे. वस्तू नावाची कवितेमध्ये कवी दभा धामस्कर यांनी निर्जीव वस्तू नाही सजीव प्राणी मात्रांसारखा भावना असतात आणि त्या संवेदनशील असतात हे बिंबवलेलं आहे. काय टाकलंय आपण आशय सौंदर्यामध्ये? कोणत्या ठिकाणाहून ते घेतलंय? वस्तू या कवितेत कवी दभा धामस्कर यांनी ते लिहिलेलं आहे. आणि वस्तूंनाही सजीव प्राणी मात्रासारख्या भावना असतात म्हणजे याच्यामध्ये आपण एक अलंकार पाहिला होता. ज्यांना ज्यांना तो आठवला त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. ज्या अलंकारामध्ये निर्जीव वस्तूंनाही सजीव असल्याची उपमा दिली जाते त्याला कोणता आपण हे म्हणतो, कोणता अलंकार म्हणतो? एक प्रकारचं नेमकं या कवितेमध्ये तेच झालंय. निर्जीव वस्तूला सजीव प्राणी मात्रासारख्या भावना असतात, ते संवेदनशील असतात हे बिंबवलेलं आहे. वस्तूंना सहानुभूतीनं समजून घ्यायला पाहिजे, त्यांना प्रेमानं वागवायला पाहिजे असंही प्रतिपादन या रसग्रहणामध्ये आपल्याला या कवितेमध्ये दिसतं. आता आशय सौंदर्य झाला, आता काव्य सौंदर्य. अर्थ सांगायचं याचं. बहुतेक माणसं वस्तूंना निर्जीव समजतात. वस्तूंना मनही नसेल कदाचित पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. म्हणजे बहुतेक माणसं वस्तूंना निर्जीव समजतात, त्यांशी निर्दयतेने वागतात, त्यांना कसेही हाताळतात. माणसांच्या या कठोर कृत्यावर भाष्य करताना वरील ओवीमध्ये कवी म्हणतात की कदाचित वस्तूंना जीव नसेलही, मनही नसेल, म्हणून त्यांना आपण कठोरपणे वागवावं का? वस्तूंना मन आहे असं समजून जर त्यांच्याशी आपण चांगलं वर्तन केलं तर वस्तूंना खूप आनंद होतो, त्या सुखावतात. इमॅजिनेशन, आपल्या कुटुंबातील त्या घटक आहेत अशी आपुलकी आपण दाखवली तर वस्तूही आपल्याला प्रेम आणि माया देतात. ओके, आता भाषिक सौंदर्य काय आहे या ओळीमध्ये? मुक्त शैलीतल्या या रचनेमुळे कवींनी या ओळीतून रसिकाशी थेट संवाद साधलेला आहे. ओके, मुक्त शैलीतली रचना आहे. कवींनी या ओळीमधून रसिकांशी थेट संवाद साधलाय. अगदी साध्या पण आवाहक शब्दामध्ये मोठं तत्व इथं बिंबवलं गेलेलं आहे. वस्तू व माणूस यातील स्नेहबंध आणि आत्मीयतेची जी भावना आहे ती जपायला हवी, हा संदेश अगदी हळुवारपणे या ठिकाणी कवीने आपल्याला दिलेला आहे. ओके, सो अशा प्रकारे जे आहे हे रसग्रहण 3 टप्प्यात केलं जातं आणि याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आवश्यक असतात. सो थँक्यू सो मच. अशा प्रकारे या रसग्रहणाबद्दल किंवा रसग्रहणाची जी बेसिक आयडिया आहे याबद्दल आपण डिटेलमध्ये आज बोललो. पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणती गोष्ट पाहिजे ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि या व्हिडिओला जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.